नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे. यासाठी लागणारे साहित्य आहे पाव किलो भोपळा, पाऊण कप गूळ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार वेलची पावडर, 1 चिमूटभर मीठ आणि तळण्यासाठी तेल. प्रथम आपण भोपळ्याची सालं काढून घेणार आहोत आणि त्याचे छोटे तुकडे करून घेणार आहोत. हे भोपळ्याचे तुकडे पाणी अजिबात न घालता 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तीन शिट्ट्यांमध्ये आपले भोपळ्याचे तुकडे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता त्यामध्ये आपण गूळ घालूया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. भोपळा आणि गूळ चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. त्यात आपण आता थोडंसं मीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि वेलची पावडर घालूया. ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाहीये मळताना. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे छोटे गोळे तयार करूया, ज्याचे आपण घारगे तयार करणार आहोत. मी हे घारगे रोटी मेकरमध्ये प्रेस करणार आहे. त्यासाठी मी रोटी मेकर गरम करत ठेवलेला आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे लाटून पुऱ्यासारखे घारगे तयार करू शकता. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सगळे घारगे रोटी मेकरमध्ये तयार करणार आहे आणि बाजूला ठेवणार आहे आणि ते नंतर सगळे एकदमच तळणार आहे. प्रत्येक घारगा प्रेस झाला की दोन्ही बाजूनी लाईटली रोस्ट करून घ्यायचं आहे. यामुळे ते तेल कमी पितात. तर तुम्ही बघू शकता अशा रीतीने मी सगळे घारगे तयार करून घेणार आहे. आता आपण घारगे तळायला सुरुवात करूया. मीडियम हीटवर आपल्याला हे घारगे तळायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरून थोडं थोडं प्रेस करत आपल्याला घारगे तळायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपला घारगा व्यवस्थित फुगला आहे. एका मागोमाग एक आपण हे घारगे छान तळून घेऊया.
आणि तुम्ही बघू शकता आपले सगळेच घारगे आता छान फुलत आहेत. अशा रीतीने आपले सगळे घारगे तळून तयार आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.